नमस्कार, वेलकम बॅक. सर्वांचं स्वागत असो पीडब्ल्यू प्लॅटफॉर्मवर. समाज कल्याण अधिकारी गट ब म्हणजे सोशल वेलफेअर ऑफिसर ग्रुप बी ची ही जाहिरात ऍडव्हर्टाइजमेंट आहे. तशी पाहिली तर ही जुनीच ऍडव्हर्टाइजमेंट आहे, पण याच्यात एक अपडेशन आलंय आणि ते अपडेशन महत्वाचं याकरिता आहे, जसं मी पुढे जाऊन तुम्हाला सांगणारच आहे. तत्पूर्वी एक गोष्ट सांगून देतो. आता जस्ट 20 ते 25 मिनिटं झालेली आहे. 22 मे बघा आजची तारीख आहे. जाहिरात क्रमांक 024-2023 म्हणजे इयर प्रमाणे तुम्हाला कळालं असेल 2023 मध्येच ही ऍड आली होती. यामध्ये वेगवेगळ्या विद्यार्थ्यांनी फॉर्म तेव्हाच भरली होती, परंतु आता काही याच्यात अपडेशन आहे आणि काही टाइम पिरियड आपल्याला राज्यसेवेप्रमाणेच लोकसेवेने म्हणजे एमपीएससीने याच्यात पण दिलेलं आहे. ते काय आहे चेक करूया. बघा, ओरिजिनली ही 22 पदाकरता ऍड होती. 10 मे 2023 रोजी ही ओरिजिनली प्रसिद्ध करण्यात आली होती आणि याची परीक्षा 19 मे 2024 ला होणार होती, म्हणजे आजच्या 3 ते 4 दिवसापूर्वी. परंतु झालं काय, मध्यंतरीच इलेक्शन आलं, त्यामुळं राज्यसेवा आणि समाज कल्याण अधिकारी गट ब या दोन्ही एक्झाम पुढे ढकलण्यात आल्या. तर आता ही एक्झाम कशी काय होणार आहे ते सगळं सांगतो. सिलेबस काय असणार आहे ते पण सांगतो. ज्यांनी फॉर्म भरले होते त्यांच्याकरता पण सांगतो. पण असे काही कॅन्डिडेट, 3 प्रकारचे टोटल कॅन्डिडेट आहे. सर्वात पहिले मी सांगतो, जसं पहिल्या नेक्स्ट पेजवरच घेतो मी. बघा, टोटल एकूण पदे याला 22 आहे. त्याच्यामधून जनरलला 6 पदे, बाकीचे सर्वसाधारण 4, महिला 2, असे टोटल 22 पदं आहे. याच्यामध्ये नीट वाचून घ्या फक्त हा शब्द. बघा, मूळ जाहिरातीस अनुकरून अराखीव म्हणजेच ओपन कॅटेगरीवाले 1 किंवा आर्थिक दुर्बल घटकातून म्हणजेच ईडब्ल्यूएस वाले, इकॉनॉमिक वीकर सेक्शन, वाटलं तिथं लिहून देतो इकॉनॉमिक वीकर सेक्शन, आणि हे वाले ओपन कॅटेगरी वाले जनरल वाले, या दोघांनाच आता जर SEBC म्हणजे सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्ग, SEBC म्हणजे सोशली इकॉनॉमिक बॅकवर्ड क्लास, हे जर सर्टिफिकेट मिळत असेल तर हे 2 कॅटेगरी वाले याच्यात अपडेट करू शकतात. प्लस अजूनही 3री कॅटेगरी आहे, म्हणजे जे कॅटेगरी ओपन मध्ये होते, ज्यांना हा वाला फॉर्म भरता आलेला नव्हता. कारण एकच होतं, वयाधिक ठरल्यामुळे, म्हणजेच 38 वर्ष वयापेक्षा जास्त झालेल्यांना हा त्यावेळेस 2023 मध्ये फॉर्म भरता येत नव्हता. तर जर त्यांना आता SEBC सर्टिफिकेट काढता येत असेल तर ते काढल्यानंतर ते आता फॉर्म भरू शकतात, कारण की SEBC मध्ये 43 वर्ष वय आहे. एक. दुसरी गोष्ट, नवीन विद्यार्थी याच्यात फॉर्म भरू शकत नाही. चौथी गोष्ट, कसं भरायचं, तर बाकीच्यांनी ज्यांनी भरलेला आहे फॉर्म त्यांनी माय अकाउंट मध्ये जायचं, म्हणजे mpc.online.gov.in या वेबसाईटवर गेल्यावर तुमचं लॉग इन जसं तुम्ही करतात त्याच्यानंतर माय अकाउंट मध्ये जा. तिथं तुम्हाला लिंक येऊन जाईल. लिंकवर क्लिक केल्यानंतर प्रश्नांची उत्तर द्या. ऑटोमॅटिकली नंतर तुमचा फॉर्म अपडेट करण्यात येईल. अपडेट करताना परत फीस भरायची गरज नाही. फीस फक्त कोणाला भरावी लागेल, जे वयाधिक झाले होते आणि नवीनरित्या आता फॉर्म भरतायत त्यांच्याकरता. आता ह्या 24 तारखेपासून म्हणजे 2 दिवसानंतर 2 वाजल्यापासून 7 जून पर्यंत, म्हणजे लगभग 14 दिवसाचा टाइम पिरियड तुम्हाला आहे. आणि हे सगळे इन्फॉर्मेशन राज्यसेवेप्रमाणेच इथं सुद्धा देण्यात आलेले आहे. दुसरं, सेम टू सेम आहे. समाज कल्याण गट ब सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्ग दावा करण्यासाठी विकल्प सादर करण्यासाठी नव्याने अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे जात प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट प्लस कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट. आता कास्ट सर्टिफिकेट तर एकच असतं, ओरिजिनली जिंदगीत ते एकच असतं, वारंवार काढावं लागत नाही. परंतु जे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आहे त्याची डेट दिलेली आहे 7 जून 2024 पर्यंतच पाहिजे. जे अपडेट करतायत त्यांच्याबद्दल. आता ज्यांनी पहिल्यांदाच फॉर्म भरला होता आणि त्यांचा 7 जून पर्यंतची वॅकन्सी खतम होती सपोज व्हॅलिडिटी, तर त्यांनी टेन्शन घेण्याचं काम नाही, त्यांचं ऑलरेडी फॉर्म भरून झालंय त्या डेट करता. पण जे अपडेट करताय SEBC सर्टिफिकेट त्यांच्याकरता ही डेट आहे. एक.
दुसरी गोष्ट, त्यांना NCL सर्टिफिकेट म्हणजे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट सुद्धा जाहीर करणे म्हणजे सादर करणे आवश्यक आहे. 23-24 अथवा 24-25 दोघांमधून कोणतंही असलं तरी चालेल. असं नाही की सर मागच्या वर्षीचं आहे तर चालेल का? चालेल, कारण की 23-24 मध्ये ते मोडतं आणि या वर्षीचं 24-25 असलं तरी चालेल. ठीक आहे. आता याचा सिलेबस एक्झॅक्टली बघून घेऊया. 2 टप्पे आहे प्रामुख्याने याच्यात. एक लेखी एक्झाम, लेखी म्हणजे पेन पेपर वाली, डिस्क्रिप्टिव्ह नाही आहे, वस्तुनिष्ठ म्हणजे MCQ वालीच आहे. तर 200 गुण आहे, परंतु 100च प्रश्न येणार आहे. बघा इथं दिलेलं आहे, मराठी मधूनच प्रश्न येणार आहे. मराठी, GS, बुद्धिमापन, रिझनिंग आणि समाज कल्याणचा सेक्शन, असे टोटल 4 सेक्शन मिळून आता लगभग 25-25-25-25 असे प्रश्न आपण ग्राह्य धरू शकतो. पण याच्यात थोडंसं रिशफलिंग वरती खाली होऊ शकतं. 1 तासाचा असणार आहे. परत एकदा सांगतो, याला मुलाखत वेगळी असणार आहे. मुलाखत आणि लेखी परीक्षा दोघांचे गुण मिळूनच तुमचा कटअप लागणार आहे. दुसरी गोष्ट, याला 1/4 निगेटिव्ह मार्किंग इतरांप्रमाणे आहे 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 म्हणून तुम्हाला याच्यात नीट चांगल्या रीतीने अभ्यास करून जे येतं तेच टिक करायचं आहे. इथं बघा, अंतिम गुणवत्ता यादी ही मुख्य परीक्षा प्लस मुलाखत यांच्या एकत्रित गुणावर आधारित असेल. ऑलरेडी सांगितलं. अभ्यासक्रम बघून घ्या. मराठीचा तुम्हाला माहिती आहे, वारंबे मधून त्या सरांच्या पुस्तकातून तुम्हाला सगळं काही करता येईल. सेम सिलेबस राज्यसेवेचा असो किंवा कंबाईनचा असो, मराठीच आहे. याच्यात मेन म्हणजे इंग्लिश नाही, तसं पुढे मी सांगणार आहे. सामान्य विज्ञानमध्ये तुम्हाला कला शाखेतील घटक म्हणजे आर्ट्स, विज्ञान आणि अभियांत्रिकी मधले वेगवेगळे सब टॉपिक्स पण दिलेले आहे. त्याच्यानंतर अर्थशास्त्र हे वाणिज्य इकॉनॉमिक्स वाले कॉमर्स वाल्यांसाठी फायदा आहे. जागतिक वगैरे हे आर्ट्स वाल्यांसाठी फायदा आहे. म्हणजे प्रत्येक डिग्रीतून तुम्हाला काही ना काही येतं आहे. ठीक आहे. बुद्धिमापन वगैरे रिझनिंग आहे. आता जरुरी नाही की याच्यात मॅथमॅटिक्सचे एक पण प्रश्न विचारणार का नाही विचारणार, कोणीही सांगू शकत नाही जोपर्यंत एक्झाम पेपर येत नाही. तर रिझनिंगचे तर कराच तुम्ही, परंतु थोडेसे मॅथमॅटिक्सचे जसे पर्सेंटेज, प्रॉफिट अँड लॉस, ऍव्हरेज, हे छुटकी मुटकी जे चॅप्टर असतात ते पण करून ठेवा. आणि समाज कल्याण अध्ययनांचा हा एक वेगळा आहे. याच्यामध्ये तुम्हाला 11वी आणि 12वी स्टेट बोर्ड करता म्हणजे स्टेट बोर्ड मध्ये समाज कल्याण करिता वेगळे पुस्तक आहे. ते 2 पुस्तकं तुम्ही वाचा आणि इतर प्रायव्हेट पब्लिकेशनचे पण पुस्तक मार्केटमध्ये अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला या पॉइंट्सवर सिलेबस भेटेल. 5 सप्टेंबर 2023 रोजी हा ओरिजिनल सिलेबस MPSC आयोगाकडून अपडेट करण्यात आला होता. तर परत एकदा सांगतो, तुम्हाला मराठी, GS, बुद्धिमत्ता आणि समाज कल्याण हे 4च मेन टॉपिक आहे. इंग्लिश इथे नाहीये, त्यामुळे इंग्लिश वाल्यां म्हणजे ज्यांची बॉम्बाबॉम्ब आहे इंग्लिश बद्दल ते इथे करू शकतात, ज्यांनी ऑलरेडी फॉर्म भरला होता. परत एकदा सांगतो, नवीन फॉर्म भरता येत नाही. ओपन वाल्यांना SCBC मधून कन्वर्ट करता येतं. EWS वाल्यांना SCBC मध्ये कन्वर्ट करता येतं. ज्यांना सपोज कन्वर्ट नाही करायचंय त्यांनी तसाच फॉर्म राहून द्या, तुम्हाला पण हॉल तिकीट येईल. असं जरुरी नाहीये की तुम्हाला करावंच लागेल. इट इज नॉट नेसेसरी. जरही तुम्हाला अजून काही डाऊट असले तर या सेशनच्या खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करा. परत एकदा सांगतोय, ही वाली जी लिंक आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटणार. सपोज नाही जरी भेटली तर ही अशीची अशी टाईप करा, तिथं एंटर मारा, तुम्हाला गुगल फॉर्म ओपन होईल आणि त्याच्यात तुम्हाला गुगल फॉर्म मध्ये इन्फॉर्मेशन भरायची आहे. ती इन्फॉर्मेशन याच्याकरता आहे की पुण्यामध्ये तुम्हाला ऑफलाईन सेमिनार होत आहे. ऑफलाईन सेमिनार त्यांच्याकरता आहे ज्यांना MPSC एक्झाम बद्दल, UPSC एक्झाम बद्दल डाऊट आहे. समोरासमोर आपल्या एज्युकेटर्स लोकांना विचारायचं आहे. सर्व एज्युकेटर्स तुमच्याकरता तिथं असणार आहे. तिथं तुम्ही तुमच्या पालकांसह, मित्रांसोबत, आई वडिलांसोबत, भाऊ बहिणीसोबत येऊ शकतात. मे बी 4 जून ते 12 जून या मधली ती कोणती तरी डेट असणार आहे. पण आता तुम्ही फॉर्म भरून टाका. 2-3 दिवसा पहिले तुम्हाला सांगण्यात येईल. पुण्यामध्ये हे शिवाजीनगरच्या आसपास हे लोकेशन असेल, त्यामुळे यायला जायला पण तुम्हाला सोपं पडेल. पुण्यातील असल्यावर तुम्ही तो वर्ल्ड बेस्टच आहात, परंतु बाहेरचे जरी असल्यावर तुम्ही पुण्यात येऊ शकतात. ठीक आहे. त्यामुळे बिलकुल टेन्शन घेऊ नका. या जाहिरातीबद्दल अजूनही काही डाऊट असेल तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात. मी संजय पहाडे इथे तुमची विदाय घेतो. धन्यवाद.